नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे तुमचा क्वेश्चन आहे की NMS साठी बुक म्हणजे पुस्तक कोणतं वापरावे। तर बघा, NMS परीक्षासाठी NMS एक्झामसाठी बाजारात बरेच असे पुस्तके आलेले आहेत। त्यामधील काहीच पुस्तके NMSच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। जसं की तुमच्या पुढे दिसत असेल NMS आणि MTS हे दोन्हीसाठी सुद्धा महत्त्वाचे पुस्तक आहे। तर बघा, अक्षरगंगा असेल, अथर्वश्री असेल किंवा विद्याभारती हे असे 2-4 पुस्तकं आपल्याला बाजारात अवेलेबल मिळतात। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या 3 पुस्तकाची व्हॅल्यू तेवढीच आहे, पण जर आपण पेपरच्या दृष्टीने जर विचार केला आणि NMS परीक्षेच्या NMS अभ्यासाच्या दृष्टीने जर विचार केला, थोडासा डिफरन्स येतो, त्याच्यामध्ये थोडंसं अंतर येतं की बाबा NMS मध्ये असे काही मुद्दे दिलेले नाहीत की जे परीक्षात विचारले जातात। NMS अथर्वश्रीमध्ये लक्षात घ्या, हे NMS अथर्वश्रीचं माझ्याकडे पुस्तक आहे, तुमच्या पुढे तुम्हाला दिसत असेल आणि ह्याचं आपलं कवर थोडंसं पळून गेलेलं आहे, म्हणजे कवर फाटलेलं आहे। हे अक्षरगंगाचं पुस्तक आहे जे तुमच्या पुढं आता सध्या तुम्हाला दिसत आहे, हे अक्षरगंगाचं आहे आणि इकडे अथर्वश्रीमध्ये आहे। आता अक्षरामध्ये जे इथं बघा मी IMP पॉईंट केलेला आहे, दिसतोय का? समान संबंध नमुना प्रश्न IMP पॉईंट केलेला आहे बघा। तर या पुस्तकामधलं मी बरेचदा ऑनलाईन शिकवलेलं आहे बघा, जे टॉपिक परीक्षेत येतात त्याला IMP मी केलेलं आहे। आणि अशा पद्धतीने खूप साऱ्या स्पष्टीकरणानुसार इथे तुम्हाला स्पष्टीकरण दिसत असेल, स्पष्टीकरणानुसार तुम्हाला अक्षरगंगामध्ये या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। पण सर्वात बेस्ट मी सजेशन कोणतं पुस्तक करणार आहे की जे तुम्हाला 180 पैकी 140 150 मार्क्स मिळवून देऊ शकतं। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि का की तेच तुम्ही पुस्तक चॉईस करावं किंवा अवेलेबल करावं किंवा त्याचाच अभ्यास का करावा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्ट करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे बघा मी अक्षरगंगा हे पुस्तक तुम्हाला का दाखवतोय, कारण की ह्याच्यामध्ये बरेच असे टॉपिक आहेत की जे परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। बरं बघा, तुमच्या पुढे IMP केलेले सुद्धा काही प्रश्न दिसत असतील किंवा काही चॅप्टर दिसत असतील, हे समान संबंधाला सुद्धा मी IMP केलेलं आहे आणि या पुस्तकातलं मी बऱ्याच वेळेस शिकवलेलं आहे आणि बरेचदा परीक्षेत आलेलं आहे। दुसरा मुद्दा म्हणजे हे आहे तुमच्या पुढे दुसरं पुस्तक अथर्वश्री प्रज्ञाशोध परीक्षा, 8वीचं पुस्तक आहे हे NMSचं। याच्यामध्ये NMSचा सुद्धा अभ्यास आहे आणि MTSचा सुद्धा अभ्यास आहे। यशाची गुरुकिल्ली म्हणून याचं नाव आहे आणि संपादक आहेत अनंत वाईकर, श्री चंद्रकांत शंकर कटारे, हे 2 याचे संपादक आहेत, लेखक आहेत। तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट पुस्तक म्हणजे मी स्वतः सजेस्ट करतो की तुम्ही अक्षरगंगाचं हे पुस्तक घ्यावे। अक्षरगंगा प्रकाशनचं जर पुस्तक तुम्ही घेतलं तर 100% मला आशा आहे की बाबा तुम्हाला 180 पैकी 150 140 मार्क्स मिळतील। डिपेंड राहतं की तुम्ही किती पुस्तक अभ्यास चांगल्या रीतीने केला आहे। जोराने अभ्यास करा। आतापर्यंत तयारी केली नसेल तर आमच्या लाईव्ह क्लासला जॉईन व्हा। मी अनंत सर तुम्हा सर्वांचं लाईव्ह क्लासमध्ये स्वागत करतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला असेल की सर आमच्याकडे अथर्वश्री प्रज्ञाशोध परीक्षा पुस्तक आहे, ते पुस्तक चालणार नाही का? तर माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायला मला अत्यंत आनंद होईल की अथर्वश्री जे प्रज्ञाशोध परीक्षा पुस्तक आहे, बुक्स आहे, ते सुद्धा 100% परीक्षेसाठी खूप चांगलं आहे, खूप महत्त्वाचं आहे। पण मी जे सजेशन करतोय ह्याचं तर मागं थोडंसं काहीतरी कारण आहे, कारण की या पुस्तकामध्ये बरेच असे मुद्दे गाळलेले आहेत आणि बरेच जे मुद्दे दिलेले आहेत ते सुद्धा खूप अवघड पद्धतीने दिलेले आहेत की आपल्याला जर तेवढ्या अवघड पद्धतीने जर अभ्यासक्रम विचारत नसतील तर आपण तिथपर्यंत मला वाटतं की अभ्यास करायला डोकं घालू नाही, कारण की भरपूर अभ्यास असतो। इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान या सर्व 6-7 विषयाचा अभ्यास असतो आणि हा अभ्यास खूप महत्त्वाचा आणि भरपूर अभ्यास आहे। त्यासाठी मी जाता आणि हा व्हिडिओ थांबवण्या अगोदर तुम्हाला एवढंच सांगेन की अक्षरगंगाचा
पुस्तक तुम्ही 100% घ्या. अथर्वस्त्रीचं असेल तर तरीसुद्धा अभ्यासाला एकमेव महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यासाला सुरुवात करा. ओके, अभ्यासाला सुरुवात केली तर अक्षरगंगा काय किंवा अथर्वस्त्री काय दोन्ही पुस्तकं खूप चांगले आहेत, किंवा विद्याभारती काय. तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान हे शाळेचे पुस्तक आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे चांगल्या रीतीने. ह्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक क्षमता चाचणीमध्ये साठी मी सगळ्यात बेस्ट पुस्तक म्हणजे अक्षरगंगा सांगेल. अक्षरगंगा घ्या, अभ्यासाला सुरुवात करा. काही अडचण येत असेल तर आनंद सरला या व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करील. इथेच थांबतो. तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट आणि चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा. चॅनलवरती नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. ओके, थँक्यू.